जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे. काय नेमकं म्हणणं आहे आपलं? इथं अतिक्रमण झालेलं आहे, नाही झालेलं आहे, काय? अतिक्रमणाचा विषय येत नाही. हिजरी सन 675मध्ये हजरत पीर शहाबुद्दीन खत्तारवली हे पन्हाळ्यावर आलेत, नेबापूर या गावात आलेत, त्यानंतर इथं आलेत. इथं आल्यानंतर त्यांचं वास्तव्य झालं आणि वास्तव्य झाल्यानंतर त्यांच्या काळात ही मशीद बनवली गेलेली आहे. आणि मशीद बनवल्यानंतर या ठिकाणी जे हैदर मलिक म्हणून कारागीर होता, तसं आपला इथं उर्दू फारसी शिलालेख यात तलावाच्या तटबंदीवर आहे आणि त्यामध्ये मशिदीचं वर्णन, दर्ग्याचं वर्णन आहे. आणि अतिक्रमण हे झालेलं नाही आहे. आणि वरचा भाग हा फक्त या ठिकाणी जुना, जसं या ठिकाणी आपल्या पन्हाळगडावरच्या ऐतिहासिक इमारती आहेत, धान्याचं कोठार, अंबरखाना, या ज्या इमारती आहेत त्या या ठिकाणी गळती जशा लागल्या तशा प्रकारे इथं पण गळती लागली होती. या उद्देशाने या ठिकाणी 2016ला आर्कोलॉजी ऑफ इंडिया या ठिकाणी मुंबई डिपार्टमेंटमध्ये ही फाईल जमा केलेली होती आपण. आणि ही फाईल जमा करून त्यानंतर 1 वर्ष थांबवून हे आपण बांधकाम केलेलं आहे. त्याची परमिशन मिळाली होती? परमिशन त्यांचं उत्तरच आलं नव्हतं आणि उत्तर आलं नसल्यामुळे आम्ही बांधकाम चालू केलेलं आहे. असे पन्हाळगडावर 600 ते 750 घरे आहेत. पन्हाळगडावर एकही घर राहणार नाही अशी पन्हाळगडावरची स्थिती आहे. कारण की 100 मीटरचा त्यांचा लेआउट येतो आणि 100 मीटरमध्ये जर धरलं तर एकही माणूस पन्हाळगडावर घर बांधू शकत नाही. ही पन्हाळ्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम असण्याचा प्रश्नच येत नाही. कारण की फाईल दिलेली आहे नियमानं. आर्कोलॉजी उत्तर येणं भाग आहे, उत्तर आलेलं नाही आहे. त्यामुळे ही आर्कोलॉजी आणि शासनाची चुकी आहे. या फाईलमध्ये नेमकं तुमचा काय प्रस्ताव होता? की वरचा या ठिकाणी मजला बांधावा म्हणून. माझं नाव शाहबाज मुजावर आहे.